चेहरा होता आणि तो तेजस्वी यादवांचा होता, आरजेडीचाच होता। काँग्रेस आणि राहुल गांधींनी थोडंसं थांबवते। बिहारचा पहिला कल आलाय, जनसुराजच्या बाजूने हा पहिला कल आल्याचं दिसतंय। प्रशांत किशोर ज्यांची एक स्ट्रॉंग एंट्री बिहारच्या राजकारणामध्ये मानली जाते, तिरंगी लढत याच जनसुराज्यमुळे झालेली होती आणि पहिला कल सुद्धा प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या बाजूने। अश्विन खरं ज्ञानदा आणि प्रशांत किशोर आपल्याला त्यांची ओळख खरं म्हणजे माहिती आहे ती म्हणजे राजकीय रणनीतिकार। त्यांनी स्ट्रॅटेजी आखून देणं आणि मग पक्षांनी विजय मिळवणं हे गेल्या काही वर्षातलं समीकरण होतं। मात्र तेच प्रशांत किशोर आता प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात उतरलेत आणि जो पहिला कल येतोय, जसं आता आपल्याला बातमी मिळतेय, पहिला कल जनसुराज पक्षाच्या बाजूने, त्यामुळे एनडीएच्या बाजूने देखील एक कल जाताना दिसतोय। जेडीयूकडे एक कल जाताना जो दिसतोय आणि एक कल आहे तो जनसुराज पक्ष प्रशांत किशोर यांच्याकडे। प्रशांत किशोर या सगळ्या लढाईमध्ये किंवा बिहारच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये किंग मेकर ठरतात का, त्यांच्यामुळे गणित विस्कळीत होतात का, याची खूप जास्त उत्सुकता आहे। पहिला कल हा जनसुराज पक्षाच्या बाजूने आल्याची माहिती मिळते। जेडीयूच्या बाजूने सुद्धा एक कल आहे। जनसुराजचे केसी सिन्हा हे आघाडीवरती असल्याची माहिती आहे। तर राघोपूर मतदारसंघातनं तेजस्वी यादव सुद्धा आघाडीवर आहे। पारंपरिक मतदारसंघ, खरं पारंपरिक मतदारसंघ तेजस्वी यादव आणि जसं तू आता म्हणालीस की येणाऱ्या काळामध्ये खास करून ज्या पद्धतीने गेल्या वेळी गणित पाहायला मिळाले होते आणि आता तेजस्वी यादव यांचा हा परफॉर्मन्स येणाऱ्या काळामधला त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने फार इम्पॅक्टफुल किंवा महत्त्वाचा ठरणार आहे। आणि जशी आता बातमी आहे, राघोपूर मतदारसंघातनं तेजस्वी यादव आघाडीवर आहे। त्यांचे भाऊ तेजप्रताप हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याही कामगिरीकडे लक्ष असेल। पण राघोपूर मतदारसंघातनं तेजस्वी यादवांनी आघाडी घेतलेली आहे। एक खूप स्ट्रॉंग अपोजिशन लीडर किंवा विरोधी पक्षनेता म्हणून आतापर्यंत त्यांची इमेज त्यांनी ठेवलेली आहे। बरीच स्थित्यंतर त्यांनी 2020 सालापासून बिहारच्या या राजकारणामध्ये अनुभवली आणि केवळ म्हणजे राज्य पातळीवरती याचा परिणाम होईल या निवडणुकांचा असं नाही, तर जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय केंद्रीय पातळीवरती सुद्धा या सगळ्या निवडणुकांचे निकाल खूपच इम्पॅक्टफुल ठरणार आहेत। जनसुराज पक्ष सध्या 2 जागांवरती आघाडीवर आहे। भाजपने एका जागी आघाडी घेतली, जेडीयू एका जागेवरती आघाडीवर आहे, आरजेडी 2 जागांवर। खरं म्हणजे सध्या जे कल समोर येतात त्यानुसार एनडीए 2, महागठबंधन 2, जनसुराज 1, इतर 3, एकूण 8 कल ज्ञानदा समोर येतात। 243 जागा आहेत, त्यामुळे 122चा मॅजिक फिगर आहे। आणि जसं आपण म्हणतोय पोस्टल मतमोजणी सुरू झाली आहे 8:30च्या सुमारास, म्हणजे आतापासून जवळपास 20 मिनिटांनी ईव्हीएमची मतमोजणी सुरू होती आणि मग मात्र गणित जी आहेत ती आपल्याला फटाफट समोर येऊ लागतील। सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार तेजस्वी यादव आणि त्यासोबतच तेजप्रताप यादव हे दोघंही आघाडीवर असल्याचं कळतंय। याचं कारण आता आपल्याला जशी बातमी आलेली होती, तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघ आणि महुआमधनं तेजप्रताप यादव हेही आघाडीवर आहेत। त्यामुळे सध्या काही सरप्राइजेस किंवा काय म्हणून आपण अपसेटच्या दृष्टिकोनातून असं काही पाहायला मिळत नाही। पण जसं आपण म्हणतोय की ही पोस्टल मतमोजणी आहे, त्यामुळे पोस्टल मतमोजणी नंतर जेव्हा ईव्हीएम ची सुरुवात होईल तेव्हा कदाचित काय चित्र बदलतं का, चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं। मात्र सध्याची जी अपडेट आहे, तारापूर इथून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील आघाडीवर आहे। अगदी 10 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि चित्र अर्थातच बदलत राहील प्रत्येक क्षणागणिक, कारण केवळ आत्ताशी पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू झालेली आहे। खूपच सुरुवातीचे हे सगळे कल आहेत। 243 मतदारसंघ आहेत, 122ची मॅजिक फिगर आहे। तारापूर इथनं उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आघाडीवरती आहेत, अनंत सिंग मोकाम इथनं आघाडीवरती असल्याची माहिती आहे। जनसुराजच्या बाजूनं पहिला कल होता केसी सिन्हा कुंभरार हे आघाडीवरती आहेत, तर राघोपूर मतदारसंघातनं तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतली आहे। त्यांचे भाऊ तेजप्रताप यादव महुआमधनं निवडणूक लढवत आहेत, ते सुद्धा आघाडीवरती असल्याची माहिती मिळते। एकूण 4372 टेबल्सवरती मतमोजणी सुरू आहे। प्रत्येक टेबलवरती निवडणूक आयोगाचे एक मतमोजणी निरीक्षक असतील, मतमोजणी सहाय्यक असतील आणि सर्वपक्षीय उमेदवारांचे जवळपास 18,000 प्रतिनिधी सुद्धा या सगळ्या प्रोसेस दरम्यान उपस्थित असणार आहेत। बिहारच्या निवडणुका अनेक अर्थांनी केवळ राज्य पातळीवर नाही तर देश पातळीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाच्या आहेत, कारण आपल्याला कल्पना आहे एनडीएचा एक भाग आहे नितीश कुमारांचा पक्ष आणि भाजपकडे पूर्ण बहुमत नाही। एकूण 12 खासदारांचं पाठबळ आहे नितीश कुमारांकडे, त्यामुळे नितीश कुमारांना जपणं, सांभाळणं, त्यांना अकोमोडेट करून घेणं हे भाजपसाठी आत्ताच्या घडीला खूपच महत्त्वाचं आहे। 101 असं विभाजन करण्यात आलं आणि यावेळेला पासवान यांचा जो पक्ष आहे तो सुद्धा स्वतंत्रपणे लढवत नाही, कारण गेल्या वेळेला सुद्धा स्वतंत्रपणे तो पक्ष निवडणूक लढवल्यामुळे बरीच गणितं बदललेली पाहायला मिळाली। काही अपडेट येतात अश्विन। एनडीए 6 जागांवर आघाडीवर आहे, महागठबंधन 6 जागा, एनडीएच्या जागा 10 झाल्यात, आरजेडी 4, काँग्रेस 2। त्यामुळे 21च्या पुढे आता 23च्या आसपास कल गेलेले आहेत। 243 पैकी 23 कल, ज्याच्यामध्ये 8 आणि 4
म्हणजे एनडीए 12, महागठबंधन 6, जनसुराज 2 आणि इतर 3. त्याच्यामुळे जे एनडीए किंवा एक्झिट पोलचे जे आकडे सांगत होते की एनडीएच्या बाजूने कौल जाऊ शकतो, सध्याची जी आकडेवारी आहे पोस्टलची ती तरी 9 आणि 4 13, 4 आणि 2 6. त्यामुळे सध्या तरी एनडीए पुढे दिसत आहे. एनडीए पुढे आहे, महागठबंधन त्याच्या पाठोपाठ आहे, जनसुराज्य 2 आणि इतर 3 अशी सध्याची परिस्थिती बिहारमधली. आणि हे आकडे खूप वेगानं बदलतात. आपण बायफर्केशन जर का बघितलं तर भाजप 9 जागांवरती आघाडीवर आहे, जेडीयू 4 जागांवरती आघाडी टिकवून आहे, आरजेडी 6 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. खरी फाईट जी आहे, खरी लढाई जी आहे ती भाजप आणि इतर पक्षांमध्येच आहे. एक प्रकारे जे चित्र आहे ते नितीश कुमार विरुद्ध विरोधी पक्ष असं जरी हे चित्र असलं तरी सुद्धा आणखी एक मोठी अपडेट ती आपण सांगूया. मैथिली ठाकूर जी प्रसिद्ध गायक आहे, तिने यावेळेला अलीपूर मतदारसंघातनं निवडणूक लढवलेली आहे आणि मैथिली ठाकूर सुद्धा आघाडीवरती असल्याचं वृत्त आहे. एनडीए 15, त्याच्यामध्ये भाजप 11 जागा, जेडीयूच्या 4 जागा आहेत, आरजेडी 6 जागांवरती आघाडीवर आहे, तर काँग्रेस 4 जागांवरती आघाडी टिकवून आहे. अश्विन, खरं मैथिली ठाकूर बद्दल ज्ञानदा आपल्याला बोलायला हवंय. असं कारण जेव्हा मैथिली ठाकूरची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मला वाटतं अंतर्गत पक्षामधूनच काही कुरबुरी ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या. मात्र तरी देखील पक्ष ठाम राहिला, मैथिली ठाकूरची उमेदवारी जाहीर झाली आणि आता अलीनगरमधनं मैथिली ठाकूर जी आहे ती आघाडीवर असल्याचं बघायला मिळते. 31 जागांचे कल सध्या समोर येत आहेत. एनडीए 16, महागठबंधन 10, जनसुराज 2, इतर 3. आता 16, 12. त्यामुळे हे आकडे जे आहेत ते आता नेक अँड नेक फाईटच्या दृष्टिकोनातनं सध्या तरी जाताना दिसत आहेत. पण अजूनही जसं आपण म्हणतोय की ईव्हीएमचे जेव्हा आकडे यायला लागतील तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष चित्र जे आहे ते कळू शकतं. आता 29-30च्या आसपास कल समोर आलेले आहेत. 16, 8, 2, 3 असा आताचा फिगर आहे. जनसुराजने देखील 2 ठिकाणी आघाडी घेणं ज्ञानदा, कारण पहिलीच निवडणूक म्हणजे रणनीतिकार ते स्वतः राजकीय मैदानात उतरून आपलं राजकीय भवितव्य जे आहे त्या दृष्टीने वाटचाल करणं आणि त्यामुळे जनसुराज पक्ष आता काय परफॉर्म करतो याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. 2015ची जेव्हा निवडणूक झालेली तेव्हा एक वाक्य नितीश कुमारांच्या बाबतीतलं फार गाजलेलं, बिहार में बहार है नितीश कुमार आहे असं ते प्रमोशनल वाक्य होतं. जे ड्राफ्ट कोणी केलेलं, जे तयार कोणी केलेलं ते प्रशांत किशोर यांनी केलेलं होतं. पण तेच प्रशांत किशोर आता एक आव्हान म्हणून नितीश कुमारांच्या समोर उभे आहेत. नितीश कुमारांचे राजकारण या निवडणुकांनंतर कोणतं वळण घेणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल राज्य पातळीवर, केंद्रीय पातळीवरती. आणि जर बिहारच्या निवडणुकांचा निकाल हा कसा बदलतो आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुरुवातीच्या कलांमध्ये काटेकी टक्कर अगदी आपल्याला पाहायला मिळतेय. एनडीएमध्ये, महागठबंधनमध्ये 17-12 असे सध्याचे कल. 17 जागांवरती एनडीए आघाडीवर आहे, तर त्याच्या खालोखाल 12 जागांवरती आघाडी टिकवलेली आहे महागठबंधननं. काँग्रेस आणि आरजेडी हे प्रमुख पक्ष आहेत महागठबंधनमधले, तर जेडीयू आणि भाजप या दोघांनी हातमिळवणी केलेली आहे यावेळेला सत्ता स्थापन